नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतोय डाळ भाजी म्हणजेच डाळ पालकची भाजी. तर ही डाळ भाजी आपण विदर्भ स्टाईलने बनवतोय. डाळ भाजी ही भातासोबत खूप मस्त लागते, तसेच आपण पोळी भाकरीसोबतही खाऊ शकतो. तर त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलेली आहे, ती कापून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी चना डाळ आणि 10 ते 12 शेंगदाणे घेऊन स्वच्छ धुवून डाळ घ्यायची आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर पाणी टाकायचं आहे डाळ शिजण्यासाठी. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे डाळ शिजण्यासाठी. आणखी थोडंसं ॲड करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली पालक टाकायची आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. हे सगळं मिश्रण कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे. कुकर गार झाला की मिश्रण काढून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. तर आपलं मिश्रण छान रवीने घोळून घ्यायचं आहे, म्हणजे छान सगळं एकजीव होईल. त्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. डाळ भाजीला थोडं पाणी ॲड करायचं आहे मिश्रणामध्ये. तर मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. 5-6 कढीपत्त्याची पाने चिरून घेतलेली आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आलं आणि थोडं 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तळतळली की लसणाचे तुकडे टाकायचे आहे. त्यानंतर जिरे टाकायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. त्यानंतर मिरच्यांचे तुकडे टाकायचे आहे. त्यानंतर ठेचलेलं आलं लसूण टाकायचं आहे आणि छोटासा तेजपानचा तुकडा टाकायचा आहे. त्यानंतर घोटलेलं डाळ आणि पालकचं मिश्रण टाकून घेऊया. प्लेट झाकून घ्यायची आहे, म्हणजे खमंग अशी फोडणी बसते. आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. छान खमंग अशी फोडणी बसलेली आहे डाळ भाजीला, बघू शकता. आता हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं टाकायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. मिश्रण 10 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे. आपली डाळ आणि पालक शिजलेलीच आहे. डाळ भाजी ही एकदम पातळही नको, एकदम घट्टही नको. आता कोथिंबीर टाकूया. आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. चवीला छान लागते. रात्रीच्या वेळी हलकं फुलकं जेवायचं असेल तर डाळ पालकची भाजी नक्की ट्राय करा. आपली पौष्टिक अशी डाळ भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.